हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं ॲटोकॅड शिका मराठीच्या या सिरीजमध्ये. या सिरीजच्या लास्ट लेक्चरमध्ये आपण चेंज स्पेस, लेंथन कमांड, ब्रेक कमांड, ब्रेक ॲट पॉईंट कमांड अँड जॉईन कमांड याच्याबद्दल डिस्कस केलं होतं. ओके, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहेत एडिट हॅच, एडिट ॲरे, त्याचबरोबर अलाइन कमांड कशी यूज केली जाते, त्याच्यानंतर कॉपी नेस्टेड ऑब्जेक्ट्स काय असतं, डिलीट डुप्लिकेट्स ऑब्जेक्ट्स कसे आपल्याला ओव्हरलॅपिंग ऑब्जेक्ट्स कसे डिलीट करू शकतो, तर याबद्दल आपण डिस्कस करूयात. ओके, सो लेट्स गो टू द ड्रॉइंग. तर ड्रॉइंगवरती जातोय आपण. ठीक आहे, तर लास्ट लेक्चरमध्ये आपण याच्याबद्दल मॉडिफाय पॅनलमध्ये या कमांडबद्दल डिस्कस केलं होतं. आता जे आपल्याकडे जे कमांड आहेत, काल जसं मी तुम्हाला एखादं एडिट पॉलीलाईन असं ही कमांड यूज केली, तशी इथं हॅच नावाची कमांड आहे आणि ॲरे नावाचे कमांड आहेत. तर आपण ॲरे डिटेलमध्ये पाहिलं आहे, पण ही कमांड कशी यूज करू शकतो काय नाही आहे, तर त्याच्याबद्दल डिस्कस करूयात. फर्स्ट ऑफ ऑल इथे मी काय करतो आहे, एक हॅच जनरेट करतो आहे. 0,0ला एक रेक्टँगल जनरेट केला. रेक्टँगलचं साईज 50,40 ठेवतो आहे. ओके, त्यानंतर अजून एक रेक्टँगल जनरेट करतो आहे की जो त्याला ओव्हरलॅप करतो आहे. इथे मी 70/50चा एक रेक्टँगल बनवला. असे 2 रेक्टँगल बनवले, राईट. त्यानंतर याच्यामध्ये हॅच ॲड करतो. हॅचसाठी शॉर्टकट की असते एच एंटर. आपण याच्याबद्दल डिस्कस केलं होतं. ओके, हॅच केलं आहे. मग त्यानंतर हॅच कुठे करायचं, कुठला हा शेप पाहिजे समजा मला, इथे मी हॅच टाकला. ओके, याला मी क्लोज केलं. आता समजा मला इथे पण हॅच टाकायचा होता, तर आपण काय करतो, क्लिक करतो इथे नॉर्मल वेनी जर म्हटलं तर इथे आपल्याला पिक पॉईंटवरती क्लिक करतो आणि याला सिलेक्ट करतो. पण ॲक्च्युअल कमांड कुठे आहे? ॲक्च्युअल कमांड जर तुम्हाला पाहिजे असेल एडिट हॅच, तर त्यासाठी मॉडिफाय पॅनलमध्ये आपल्याला इथं एडिट हॅच नावाची कमांड पाहायला मिळते. हॅच एडिटला सिलेक्ट करा. जो ऑलरेडी तुम्ही हॅच ड्रॉ केला आहे त्याला सिलेक्ट करा. मग त्यानंतर तुम्हाला कुठला टाईप हवा आहे तो तुम्ही सिलेक्ट करू शकता. इथे जसं की तुम्हाला तिथं पूर्ण त्याचा इमेज सहित दाखवतो. इथे तुम्हाला इमेज नाही आहे, इथे फक्त लिस्ट येते पॅटर्नची. तुमच्या जो पण पॅटर्न तुम्हाला हवा आहे तो तुम्ही सिलेक्ट करू शकता. ॲज पर द आपण इथे ANSI 131 सिलेक्ट करतोय. त्याचबरोबर आपण इथे कलर पण देऊ शकतो त्याला, जो काही कलर द्यायचा आहे लाईनला. ठीक आहे, त्याचं स्केल वगैरे करता येतं. ॲड पिक पॉईंट करून आपण काय करू शकतो, इथे ॲड करू शकतो. ठीक आहे, एंटर करा, ओके करा. इथे तुम्हाला ॲड झालेला पाहायला मिळतील. रिमूव्ह करायचं असेल तर रिमूव्ह पण करता येतं. परत आपण याला सिलेक्ट करा. किंवा ॲक्च्युअल कमांड जर आपण पाहिली तर कुठे आहे ॲक्च्युअल कमांड, आपल्याला मॉडिफाय पॅनलमध्ये इथे आपल्याला एडिट हॅच कमांडमध्ये या हॅचला सिलेक्ट करा. याच्यावरती अजून काही चेंज करायचं असेल तर चेंज करू शकतायत, राईट. ठीक आहे, ॲड पिक पॉईंट्स असतात, ॲड सिलेक्शन ऑब्जेक्ट्स असतात. तुम्हाला एखादा ऑब्जेक्ट, आता रिमूव्ह बाउंड्रीज करायचे आहेत, आपल्याला रिमूव्ह करायचं आहे, तर याला मी सिलेक्ट केलं याची बाउंड्री, दॅट इज द पॉलीलाईनवाला, आणि एंटर केला आणि ओके करा. तर यातल्या काय झाला, हॅचिंग डिलीट झाला. तसं आपण इथे पण करू शकतो. ज्यावेळेस आपण रँडम क्लिक करतो तिथे पण आपल्याला ऑप्शन्स पाहायला मिळतात. सिलेक्ट, रिमूव्ह हे वगैरे ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल असतात. आता दोन्हीकडे तुम्ही एका डायरेक्ट क्लिक करून पण तुम्ही त्याला एडिट करू शकता, किंवा स्पेशल कमांड जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्यासाठी इथे कमांड आहे एडिट हॅच. त्यानंतर आपण एडिट ॲरेबद्दल पाहूयात. आता ॲरे कमांड आपण याच्याबद्दल ऑलरेडी डिटेलमध्ये बघितली आहे. या कमांडचा यूज कसा केला जातो त्याबद्दल बघूयात. ओके, सेम कंडिशन आहेत, कंडिशन्स डिफरंट नाही आहेत. 50,35चा एक रेक्टँगल बनवला आहे मी. ठीक आहे, याला इथं ॲरे जनरेट करतोय, दॅट इज अ रेक्टँगल ॲरे, किंवा कुठलाही तुम्ही ॲरे बनवू शकता. ओके, ॲरे कमांड घेतली आहे, ऑब्जेक्ट सिलेक्ट केला, एंटर केलं. त्यानंतर नंबर ऑफ क्वांटिटी आपला कॉलम 4 आलेत, रोज 3 आलेले आहेत. बिटवीनचा डिस्टन्स आपल्याला इथे 50 ठेवतोय मी. ओके, आणि हा जो आहे तो बाय डिफॉल्ट आपण त्याला ठेवूयात. लेवल्स इथं असोसिएटिव्ह ठेवा आणि क्लोज करा, राईट. त्यानंतर आपल्याला एडिट करायचं असेल तर आपण काय करतो, याच्यावरती क्लिक करतो. क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला ॲरे एडिटची एक विंडो ओपन होते, किंवा एक टॅब ओपन होतो. विंडो म्हणण्यापेक्षा आपण त्याला टॅब म्हणूयात. त्याचा टॅब ओपन होतो आणि टॅबमध्ये आपण नंबर ऑफ कॉलम्स वाढवू शकतो किंवा कमी करू शकतो. रोज वाढवू शकतो, कमी करू शकतो. त्याचा एडिट सोर्स,
रिप्लेस ॲटम, रिसेट ॲरे करता येतात, बेस पॉईंट चेंज करता येतो. हे आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. मग तुम्हाला स्पेशल कमांड इथे दिलेली आहे, जे तुम्ही क्लिक करून त्याला एडिट करता. तसं ॲरे एडिट नावाची कमांड इथे आलेली आहे. आता इथे कसं येतं, इथे तुम्हाला लिस्ट फॉर्ममध्ये येते. तुम्हाला सोर्स एडिट करायचा आहे, रिप्लेस ॲटम एडिट करायचा आहे, बेस पॉईंट करायचा आहे. तर रोज, आता रोज टाकला, रोज मला 4 ठेवायच्यात, बिटवीन वाढला 4 रोज. परत एंटर करा, एंटर करा. त्यानंतर समजा मला कॉलम कमी करायचे, कॉलम मला इथे 3च ठेवायचे, तर 3 कॉलम ठेवू शकता. एंटर करा. तो बिटवीनचा डिस्टन्स तुम्हाला वाढवायचं असेल तर वाढवू शकता. आता इथं 75 आहे, मला इथं 80 करायचं असेल, मी 80 करू शकतो. ओके. त्यानंतर लेवल्स वाढवायच्यात, रिसेट करायचं आहे, तर हे सर्व आपण करू शकतो, जे आपण डायरेक्ट क्लिक करून पण एडिट करू शकतो आपण. ओके. रँडमली क्लिक करून पण आपल्याला हे सर्व एडिट करता येतं. त्यासाठी स्पेशल कमांड कुठे पाहायला मिळते आपल्याला, मॉडिफाय पॅनलमध्ये एडिट ॲरे नावाची कमांड पाहायला मिळतं. तर हे होतं आपलं एडिट हॅच आणि एडिट ॲरेबद्दलचं. त्यानंतर आपण पाहणार आहेत अलाइन कमांड. आता बेसिकली अलाइन कमांड जी आहे, तर ती ॲज अ मेकॅनिकल पॉईंट ऑफ व्ह्यूपेक्षा ॲज अ सिव्हिल पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये किंवा आर्किटेक्चरल पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये यूज केली जाते. समजा एखादा ऑब्जेक्ट तुम्हाला वॉल माउंटेड पाहिजे असेल, सिलिंग माउंटेड पाहिजे असेल, फ्लोअर माउंटेड पाहिजे असेल, तर त्या कंडिशनमध्ये या कमांडचा यूज करता येतो, ती म्हणजे अलाइन. आता अलाइनसाठी शॉर्टकट की AL ही शॉर्टकट की असते. तर अलाइन कमांड कशी यूज केली जाते, तर त्याच्याबद्दल पहिल्यांदा डिस्कस करतोय मी. फर्स्ट ऑफ ऑल आय विल ड्रॉ हिअर वन रेक्टँगल. एक रेक्टँगल ड्रॉ करायचं आहे. रेक्टँगलचं साईज मी देतो इथे 200, 150चा. सॉरी, 150 ॲड नाही झाला, तो खूप छोटा झाला आहे. परत मी रिपीट जनरेट करतोय. ठीक आहे. इथे आपल्याला क्रिएट करायचं आहे. आता कमी करतोय, 100, 75चा एक रेक्टँगल जनरेट केलेला आहे. ओके. आता हा रेक्टँगल मला एका अँगलच्या लाईनवरती पाहिजे. आता इथे मी काय करतोय, एक रँडम लाईन घेतोय जी स्पेसिफिक. आता त्याला अँगल तुम्हाला द्यायचं असेल तर अँगल पण देऊ शकता. इथं मी रँडम क्लिक केलं आहे, राईट. रँडम क्लिक केलेलं आहे. हा रेक्टँगल या लाईनला अलाइन असला पाहिजे, म्हणजे याचा अँगल काय झाला पाहिजे, या लाईनवरती तो मूव्ह झाला पाहिजे आणि त्याचा अँगल पण चेंज झाला पाहिजे. डायरेक्ट मूव्ह केलं तर काय होईल, याचा अँगल चेंज होईल का, नाही. मग तिथे तुम्हाला रोटेट वगैरे कमांड यूज करू शकता, पण मूव्ह करून रोटेट असं 2 कमांड यूज करण्यापेक्षा आपल्याला इझी कमांड कुठली आहे, अलाइन कमांड आहे. सो गो टू द मॉडिफाय पॅनलमध्ये आपण इथं अलाइन नावाची कमांड आहे. अलाइन द ऑब्जेक्ट विथ अदर ऑब्जेक्ट. जसं की आता इथे तुम्हाला फिगरमध्ये दिसतंय का, तर तसंच आपण इथे जनरेट करतोय अलाइन. कशाला अलाइन करायचं आहे, तर फर्स्ट ऑफ ऑल अलाइन कमांड सिलेक्ट केली आपण. त्यानंतर ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचं आहे, ह्या रेक्टँगलला अलाइन करायचं आहे, राईट. रेक्टँगलला सिलेक्ट केल्याच्या नंतर इथे पण तरीसुद्धा आपल्याला इथं इन्स्ट्रक्शन काय दाखवतोय, सिलेक्ट ऑब्जेक्ट म्हणून शो करतोय. तर त्यामुळे काय करावं लागेल, आपल्याला एंटर करावं लागेल, राईट. देन एंटर केल्याच्या नंतर तो काय म्हणतो, फर्स्ट सोर्स. इथे इन्स्ट्रक्शन वाचा कमांड लाईनमध्ये, स्पेसिफाय फर्स्ट पॉईंट्स ऑफ सोर्स. फर्स्ट सोर्स पॉईंट असं विचारतोय आपल्याला. तर सोर्स कुठला आहे, कुठला कंपोनंट आपल्याला मूव्ह करायचा आहे किंवा कुठला कंपोनंट आपल्याला अलाइन करायचा आहे, तर हा रेक्टँगल अलाइन करायचा आहे. सोर्स म्हणला की त्याचा पॉईंट आला, याचा फर्स्ट पॉईंट घेतला. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट काय इन्स्ट्रक्शन येत आहेत, रीड करू शकता कमांड लाईनमध्ये. स्पेसिफाय फर्स्ट पॉईंट ऑफ डेस्टिनेशन. स्पेसिफाय फर्स्ट डेस्टिनेशन पॉईंट, सॉरी. ओके. स्पेसिफाय फर्स्ट डेस्टिनेशन पॉईंट. आता हा कुठे पाहिजे आपल्याला, हा रेक्टँगल कुठे पाहिजे, या लाईनवरती पाहिजे. क्लिक केलं. त्यानंतर सेकंड सोर्स, याचा सेकंड सोर्स म्हणजे हा आहे, कुठे पाहिजे, सेकंड डेस्टिनेशनला. ओके. त्यानंतर आपल्याला थर्ड सोर्स पाहिजे. याचा थर्ड सोर्स म्हणजे याचा कुठलाही एक पॉईंट घेऊ शकता, जसं की आता याचा मिडल पॉईंट घेतला. आता थर्ड सोर्स आपण याचा मिडल पॉईंट घेतोय. आता कधी कधी कसं असतं, एक्झॅक्ट येत नाही, तर थोडं साईडचा घ्या, काही फरक नाही पडत आपल्याला. तर थर्ड डेस्टिनेशन, आता सोर्स सुद्धा येत नव्हता, मी त्याच्या खालचं थोडंसं पॉईंट घेतला आणि डेस्टिनेशन पण आपल्याला
असंच द्यायचं. याच्या मिड पॉईंटला जर क्लिक केलं तर तो तुम्हाला येत नाही, लक्षात असू द्या. थोडंसं अपवर्ड किंवा थोडंसं डाऊनवर्ड कुठेतरी क्लिक करा, तर आपला हा कॉम्पोनंट काय आलेला आहे, अलाइन झालेला आहे त्या लाईनवरती. ओके, तर अशा पद्धतीनं आपण अलाइन कमांडचा यूज करतोय. ठीक आहे, की आता मी परत एक वेळेस अलाइन कमांडबद्दल दाखवतोय, लक्षात असू द्या. इथे रेक्टँगल बनवतोय, एक रॅन्डम रेक्टँगल बनवला, एक रॅन्डम लाईन बनवली आहे. ठीक आहे, त्यानंतर अलाइन कमांड, त्यासाठी शॉर्टकट की AL एंटर कमांड. ऑब्जेक्ट सिलेक्ट करा, एंटर करा. त्यानंतर याचा फर्स्ट सोर्स, फर्स्ट डेस्टिनेशन, सेकंड सोर्स, सेकंड डेस्टिनेशन, थर्ड सोर्स. थर्ड सोर्स जर मिडल पॉईंट येत नसेल तर त्याच्या आसपासचा पॉईंट घ्या. थर्ड सोर्स, थर्ड डेस्टिनेशन. डेस्टिनेशन सुद्धा मिडलवरती ठेवायचं नाही आहे, एकतर अपवर्ड ठेवा किंवा डाऊनवर्ड ठेवा. आता इथे मी अपवर्ड ठेवला तर काय आला, आपला जो अलाइनवाला कॉम्पोनंट हा डाऊन साईडला आला. लक्षात असू द्या, तुम्ही जर पॉईंट थर्ड डेस्टिनेशन पॉईंट लाईनच्या डाऊन साईडला घेतला तर अलाइन तो अपवर्ड साईडला होतो. जसं की आता यावेळेस आपण पॉईंट या साईडला घेतला होता डाऊन साईडला, तर अलाइन झाला तो त्याच्या अपोजिट साईडला. आणि इथे आपण घेतला होता अपवर्ड साईड, तर इथे अलाइन झाला डाऊनवर्ड साईडला. तुमच्या पॉईंटवरती थर्ड डेस्टिनेशन पॉईंट, इथे आपल्याला 6 पॉईंट द्यावे लागतात, 3 सोर्स पॉईंट असतात, 3 डेस्टिनेशन पॉईंट असतात. ओके, तर अशा पद्धतीनं आपण अलाइन कमांडचा यूज करू शकतो. ॲज अ मेकॅनिकलपेक्षा ही कमांड सिव्हिल आर्किटेक्चरल इंजिनियरसाठी इम्पॉर्टंट आहे, की ज्यांना जे एखादा ऑब्जेक्ट असेल जो वॉल माउंटेड, सिलिंग माउंटेड, फ्लोअर माउंटेड करायचा असतो, त्याच्यामध्ये या कमांडचा यूज होतो. ठीक आहे, तर याला मी डिलीट करतोय. त्यानंतर आपल्याकडे नेक्स्ट कमांड आहेत. नेक्स्ट कमांड आहे आपल्याकडे, काल आपण या कमांडबद्दल पाहिलं होतं, दॅट इज द ब्रेक ॲट पॉईंट, जॉईन. आज आपण पाहणार आहेत कॉपी नेस्टेड ऑब्जेक्ट. आता नेस्टेड म्हणजे काय असतं, समजा आपल्याकडे काही बाय डिफॉल्ट एक लायब्ररी असते. काय असते, लायब्ररी असते, डिफॉल्ट लायब्ररी. डिफॉल्ट लायब्ररी कुठे असते, तर व्ह्यू टॅबमध्ये असते. आपला हा जो व्ह्यू टॅब आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं एका एक टॅबमध्ये, व्ह्यू टॅबमध्ये एक टूल पॅलेट नावाचं तुम्हाला इथं एक कमांड पाहायला मिळते किंवा ऑप्शन दिसतोय. या टूल पॅलेटवरती क्लिक केला आहे तर तुम्हाला इथे एक विंडो ओपन होते, आणि त्या विंडोमध्ये तुम्हाला इलेक्ट्रिकल, आर्किटेक्चरल, सिव्हिल, स्ट्रक्चरल, हॅचिंग, टेबल, मॉडिफिकेशन्स याच्याबद्दल एक लिस्ट पाहायला मिळते. याच्यातनं जो तुम्हाला ऑप्शन्स पाहिजे, समजा सिव्हिलसाठी पाहिजे असेल सिव्हिलचा घेऊ शकता, इलेक्ट्रिकल पाहिजे असेल इलेक्ट्रिकल घेऊ शकता, आर्किटेक्चरल पाहिजे असेल आर्किटेक्चरल घेऊ शकता. इथे पण इथे पण दोन टाईप्स असतात, म्हणजे अकॉर्डिंग टू द सिस्टीम, युनिट सिस्टीम, इम्पेरियल सिस्टीम आहे का मेट्रिक सिस्टीम आहे, यानुसार तुम्हाला इथे ऑप्शन्स पाहायला मिळतात. पण आपल्याला पाहिजे मेकॅनिकल, सो मेकॅनिकलमध्ये गेलो. इथे आपण मेट्रिक सिस्टीममध्ये काम करतोय म्हणून मेट्रिकवाला ऑप्शन इथे मी सिलेक्ट करतोय. आता मेट्रिकवाला काय करतोय, हा हेक्सागोनल बोल्ट मी काय केला, इकडे ड्रॅग केला, दिसतोय हेक्सागोनल बोल्ट असेल. त्यानंतर वेल्डिंगचा सिम्बॉल असेल. ठीक आहे, वेल्ड सिम्बॉल आहे. त्यानंतर शोल्डर स्क्रू एक घेतला, आपण अगोदर घेतला होता तो हेक्सागोनल स्क्रू बोल्ट होता. इथे हे घेतलं आपण, स्क्रू घेतलाय. त्याच्यानंतर एखादा रोलर बेरिंग हवा असेल तर रोलर बेरिंग पण आपण इथे घेऊ शकतो. रोलर बेरिंगला आपण इकडे हे करा, रोलर बेरिंग पण तुम्हाला इथे पाहायला मिळते. तर यानंतर याला मी क्लोज करतोय. ठीक आहे, इथे दिसतायत तुम्हाला कॉम्पोनंट. ओके, आता समजा याच्यातला काही कॉम्पोनंट मला कॉपी करायचा आहे, जसं की आता याचा मला हेडच कॉपी करायचा कम्प्लिटली. पण ज्यावेळेस आपण नॉर्मल कॉपीला जाऊयात तर मला फक्त हा हेडच कॉपी करायचा. कॉपी काय होतंय, कम्प्लीट ऑब्जेक्ट होतोय का नाही, कम्प्लीट ऑब्जेक्ट होतो. मग त्यासाठी काय करावं लागेल, तर त्यासाठी आपल्याला एन कॉपी नावाची कमांड आहे, कॉपी नेस्टेड ऑब्जेक्ट्स म्हणतो आपण त्याला. सो गो टू द मॉडिफाय पॅनल, याच्यामध्ये आपल्याला इथे कॉपी नेस्टेड ऑब्जेक्ट्स अशी नावाची कमांड आहे आपल्याकडे. या कॉपी नेस्टेड ऑब्जेक्टला काय करा, सिलेक्ट करा, आणि जेवढा पोर्शन आपल्याला कॉपी करायचा, जसं की हा
हा धिस वन. ओके, तर हा एवढा पोर्शन आपल्याला कॉपी करायचा होता. एंटर करा. याचा बेस पॉईंट तो विचारतो, जसं नॉर्मल कॉपी करतो तसं आपण याला पण काय करू शकतो, कॉपी करू शकतो. इथे म्हणजे स्पेसिफिक पोर्शन याच्यातनं कॉपी करता येतो. म्हणजे हा एक टाईपचा ब्लॉक आहे. काय आहे? ब्लॉक आहे, ब्लॉक. आता ब्लॉक वगैरे काय असतं हे येणाऱ्या आपण लेक्चरमध्ये बघणार आहेत. दिस इज अ सिम्बॉल आहे एक, ब्लॉकमध्ये तो बनवून ठेवलेला आहे. पण आपल्याला कम्प्लीट सिम्बॉल नको, त्या सिम्बॉलचा काही स्पेसिफिक पोर्शन आपल्याला कॉपी करायचं असेल तर त्यासाठी आपण एन कॉपी कमांडचा यूज करतो. नॉर्मल कॉपी करायला गेलं तर कम्प्लीट ऑब्जेक्ट काय होतो, कॉपी होतो. ठीक आहे. त्यानंतर आहे आपल्याला नेक्स्ट ओव्हरकिल कमांड, किंवा त्याला आपण म्हणतो डिलीट डुप्लिकेट्स ऑब्जेक्ट्स नावाची कमांड. ओव्हरकिल किंवा डिलीट डुप्लिकेट ऑब्जेक्ट नावाची कमांड आहे. आता या कमांडचा यूज कशासाठी होतो, समजा एखादा ओव्हरलॅपिंग ऑब्जेक्ट्स असतील तर त्याला ट्रिम करायचं असेल किंवा डिलीट करायचं असेल. आता इथे एक मी लाईन जनरेट केली आहे. ठीक आहे, इथे एक लाईन जनरेट केली. या लाईनच्या या पॉईंटपासून मला काय होतं, एक 30 सेंटीमीटरला दुसरी लाईन डाऊनवर्ड होती. कितीला? 30 सेंटीमीटरला. तर मी काय केलंय, इथे एक लाईन घेतली. ठीक आहे. आता या लाईनच्या 30 सेंटीमीटरला, या पॉईंटपासून 30 सेंटीमीटरला डाऊनवर्ड एक लाईन आहे. तर आपल्याला डायरेक्ट ड्रॉ करता येईल का? नाहीये. तर त्यासाठी काय करावं लागतं आपल्याला, या पॉईंटला क्लिक करा, 30 सेंटीमीटर डिस्टन्स द्या आणि डाऊनवर्ड एक लाईन क्रिएट करा, जेवढी पाहिजे तेवढी. ओके. पण इथे काय झालं, एक ओव्हरलॅप लाईन आली आपल्याकडे, इथे दिसतीये. इथे तुम्हाला गेल्याच्यानंतर एक हायलाइट होतो बघा, पोर्शन दिसतोय का? ज्यावेळेस ती ओव्हरलॅप ऑब्जेक्ट असतात, ओव्हरलॅप झाले असतील तरच असं सिम्बॉल्स हे करतो, विजिबल करतो. जसं की तुम्हाला इथं आपल्या कर्सर बरोबर तुम्हाला एक सिम्बॉल शो होतोय अपवर्ड साईडमध्ये, तर तो म्हणजे काय, इथे ओव्हरलॅप लाईन आहेत. तेच जर आपण याच्या साईडला गेलो तर इथे शो करेल का? नाही आहे. मग असे ऑब्जेक्ट जे असतात आपल्याला डिलीट करायचे असतात. डिलीट डुप्लिकेट ऑब्जेक्ट म्हणतो. ओव्हरलॅपिंग ऑब्जेक्ट जर आपल्याला डिलीट करायचे असतील तर त्यासाठी आपण ओव्हरकिल किंवा आपल्याला डिलीट डुप्लिकेट ऑब्जेक्ट या कमांडचा यूज करावा लागतो. सो गो टू द डिलीट डुप्लिकेट ऑब्जेक्ट्स, सिलेक्ट केलं, त्यानंतर ऑब्जेक्टला सिलेक्ट करा आणि एंटर करा. इथे तुम्हाला ऑप्शन्स येतात, तुम्हाला कलरनुसार किंवा एखाद्या लेअरनुसार तुम्हाला डिलीट करायचं आहे, लाईन टाईपनुसार डिलीट करायचं असेल तर ते सर्व आपण इथे सेट करू शकतो. हे चेकबॉक्स तुम्ही ऑन करू शकता. इथं मी सध्या आपण कलर दिलेला नाही आहे, ना थिकनेस दिली आहे, ना लाईन वेट दिली आहे. ओके केलंय मी इथे. तर इथे पहा, ओव्हरलॅपिंग ऑब्जेक्ट काय झाले आहेत, डिलीट झालेले आहेत. ज्या वेळेस तुमचे ओव्हरलॅपिंग ऑब्जेक्ट तुम्हाला डिलीट करायचे असतात तर त्यासाठी आपण या ओव्हरकिल कमांडचा यूज करतो. ओके. तर हे होतं आपलं आजच्या कमांडमध्ये. आपण काय काय पाहिलं, एडिट हॅच पाहिलं, एडिट ॲरे पाहिलंय, अलाइन पाहिलंय, कॉपी नेस्टेड ऑब्जेक्ट किंवा शॉर्टकट की त्याला एन कॉपी म्हणतो आपण, आणि डिलीट डुप्लिकेट ऑब्जेक्ट्स म्हणजे ओव्हरलॅपिंग एखादा लाईन असेल, सर्कल असेल तर तो डिलीट करण्यासाठी. आता हा डिलीट का करायचा असतो, समजा हाच प्लॅन किंवा आता हा ऑब्जेक्ट आपण 3D बनवण्यासाठी मेकॅनिकलच्या किंवा सिव्हिलच्या कुठल्याही सॉफ्टवेअरमध्ये आपण त्याला इम्पोर्ट केला. काय केला? इम्पोर्ट केला. तर त्यावेळेस ओव्हरलॅपिंग ऑब्जेक्ट्स आपल्याला प्रॉब्लेम क्रिएट करू शकतात आपल्याला 3D क्रिएट करण्यासाठी. तर टू अवॉइड दॅट आपल्याला काय करावं लागेल, इथे हे जे कमांड आहे ओव्हरकिल किंवा डिलीट डुप्लिकेट ऑब्जेक्ट या कमांडचा यूज करावा लागेल. ओके. तर आजचं लेक्चर आपण इथंच स्टॉप करतोय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.